पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर आज आहे 106. त्यामध्ये सूक्ष्म देहाचे वर्णन. बरोबर. आतापर्यंत आपण या ग्रंथाच्या माध्यमातून जे चिंतन केलं ते हे की स्थूल देह मी नाही, माझा नाही. मग स्थूल देह आहे कुणाचा? तर पंचीकृत पंचमहाभूताचा आहे. तर पंचीकरणाच्या प्रक्रियेनुसार या स्थूल देहामध्ये 25 तत्व कशी आहेत व त्या 25 तत्वांचा समूह स्वरूप जो स्थूल देह तो मी नाही, माझा नाही हे सिद्ध केलं. बरोबर. मग आपण कोण आहोत? तर या स्थूल देहाचा जो द्रष्टा आहे, साक्षी ब्रह्म आत्मा, ते आपलं स्वरूप आहे हे सांगितलं. आता स्थूल देह मी नाही असं म्हटल्यानंतर कदाचित कुणाला भ्रम होऊ शकतो की ठीक आहे, कदाचित स्थूल देह मी नसेल पण सूक्ष्म देह तरी मी असेल. तर असाही कुणाला भ्रम होऊ नये म्हणून सूक्ष्म देहाहून सुद्धा आपण कसे पृथक आहोत, वेगळे आहोत हे आता सांगायचं आहे. मग त्यामध्ये सूक्ष्म देह म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, किती तत्व आहेत, मग ते दृश्य कसे आहेत, या साऱ्या गोष्टीचं विवेचन क्रमाक्रमाने होणार आहे. तर चला सूक्ष्म देहाचे वर्णन. अशा रीतीने सद्गुरूंनी स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याचा शिष्यास बोध करून त्याचकडून देहावरील अहंता ममता रूप अध्यास तर सोडवून टाकलाच. ठीक आहे. आतापर्यंत काय काय झालं की आता अशा रीतीने सद्गुरूंनी काय केलं, स्थूल देहाहून भिन्न आहे कोण? आत्मा. त्याचा बोध करून दिला कुणाला? शिष्याला. तर स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याचा शिष्यास बोध करून ज्ञान देऊन मग त्याचकडून त्या शिष्याकडून काय करून घेतलं की बाबा रे, अज्ञानामुळे देहाच्या ठिकाणी जी तुझी अहंता आणि ममता आहे ती सोडून दे असा. तर त्याचकडून शिष्याकडून देहावरील अहंता म्हणजे देहाच्या संबंधी असणारा मीपणा आणि ममता म्हणजे देहाच्या संबंधाने असणारा माझेपणा, त्याला अहंताध्यास ममताध्यास असंही म्हणतात. अहमाध्यास ममाध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. जी वस्तू जशी आहे तशी न ग्रहण करता विपरीत रूपाने ग्रहण करणे यालाच काय म्हणतात? अध्यास. तर देह म्हणजे आपलं स्वरूप नाही आहे पण आपलं स्वरूप देहाला समजणे यालाच म्हणायचं काय? अध्यास. तर त्याचकडून देहावरील अहंता ममता रूप अध्यास तर सोडवून टाकलाच, तरी पण स्थूल देहाहून भिन्न असणारा सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे रूप असेल अशी भ्रांती मनात धरून शिष्य विचारतो. शिष्याला आता काय उत्पन्न झालाय? शंका उत्पन्न झाली की स्थूल देहाहून भिन्न असा कोण आहे? सूक्ष्म देह. मग तो सूक्ष्म देहच काय असेल? आपल्या आत्म्याचं स्वरूप म्हणजे आपलं स्वरूप. सूक्ष्म देहच कदाचित आत्मा असेल अशी भ्रांती उत्पन्न होते कुणाला? शिष्याला. आणि म्हणून शिष्य विचारतो दोह्याच्या माध्यमातून. तर दोहा आहे, स्थूल देह ते होऊ नाही सूक्ष्म देह होऊ जान. स्थूल देह तो होऊ नाही सूक्ष्म देह होऊ जान. सद्गुरु कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान. सद्गुरु कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान. स्थूल देह तो होऊ नाही सूक्ष्म देह होऊ जान. सद्गुरु कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान. ठीक. स्थूल देह तो शब्द आहे तिथं. तोच्या ऐवजी पाहिजे ते, कारण हिंदी नाही आहे, गुजराती आहे. स्थूल देह ते होऊ नाही असा शब्द आहे. अन्वय सरळच आहे. अर्थ पहा. स्थूल देह ते शब्दाचा अर्थ आहे तर. होऊ नाही, नाही आहे नाही मतलब नाही आहे मी, स्थूल देह मी नाही असं तुमच्या कृपेने मला कळालं. शिष्य म्हणतो. मग कोण असेल मी? तर शिष्यच बोलतो आहे. सूक्ष्म देह होऊ जान. मग मी काय आहे? सूक्ष्म देह आहे असं मी समजतो. हे झालं शिष्याचं म्हणणं.
आता श्रीगुरु उत्तर देतात सद्गुरु कहे ते तू नाही. सद्गुरु महाराज म्हणतात अरे बाबा ते सूक्ष्मदेह सुद्धा तू नाही. मग सूक्ष्मदेह कसा आहे, जसा स्थूल देह दृश्य आहे त्याचप्रमाणे लिंग दृश्य वखान. लिंग म्हणजे लिंगदेह अर्थात सूक्ष्मदेह सूक्ष्म शरीर तो सुद्धा दृश्य आहे. वखान वखान म्हणजे हे मी स्पष्ट करून सांगतो आहे की नाही. समज स्पष्ट करून जाणून घे असा अर्थ. तर या अर्थाचा मराठीतून लिहा. मराठीतला स्थूल देह तर मी नाही. स्थूल देह तर मी नाही पहिली ओळ झाली. दुसरी सूक्ष्म देह तर मी आहे ना. सूक्ष्म देह तर मी आहे ना. तिसरी ओळ सद्गुरु म्हणतात ते तू नाही. सद्गुरु म्हणतात ते तू नाही. चौथी ओळ लिंग देह ही दृश्य वखान. लिंग देह ही किंवा लिंग देह सुद्धा दृश्य जाण असं करा. लिंग देह सुद्धा दृश्य जाण झालं. चला अर्थ सरळ झाली. टीका शिष्य म्हणतोय गुरूंना गुरुवर्य आपल्या उपदेशाने स्थूल देहच मी नाही अशी माझी खात्री झाली. खात्री झाली म्हणजे निश्चय झाला. काय निश्चय झाला की स्थूल देह मी नाही. आपल्या म्हणण्यानुसार उपदेशानुसार असा माझा निश्चय झाला. स्थूल देहच मी नाही अशी माझी खात्री झाली. तरी पण सूक्ष्म देह म्हणतात तो मी असेन असे मला वाटते. मग मी कदाचित सूक्ष्म देह असेल असं मला वाटतंय. हा प्रश्न झाला. पूर्वार्ध झालं द्वयाचं. उत्तरार्धातून उत्तर देतात गुरुजी. तर गुरु म्हणतात अरे बाबा सूक्ष्म देह ही तू नाहीस. सूक्ष्म देह सुद्धा तू नाही आहे. लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह. लिंगदेहाचा अर्थ काय होतो सूक्ष्मदेह. तोही तुला दृश्य आहे म्हणजे तो सुद्धा दृश्य आहे. आणि लिंगदेह एकदा दृश्य ठरला की आपण त्याचे काय आहोत मग द्रष्टा. आणि नियम तोच दृश्यापासून द्रष्टा हा भिन्न असतो. सूक्ष्मदेह तोही तुला दृश्य आहे व तू त्याचा द्रष्टा आहेस. याचा अर्थ त्याच्याहून तू वेगळा आहेस. अर्थात तो तू नाहीस. तो सूक्ष्मदेह तू नाहीस. तू त्याच्याहून वेगळा आहेस. ठीक आहे. पुढे सद्गुरूंनी लिंगदेह दृश्य आहे इतकेच सांगून लिंगदेहावरील अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. बरोबर. पण लिंगदेहातील विशेष तत्वाचे वर्णन करून लिंगदेहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा स्पष्टपणे अनुभव येईल अशा रीतीने म्हणजे विस्तारपूर्वक काही सांगितले नाही. फार थोडक्यात सांगितलं श्री गुरूंनी 2 ओळीत. सद्गुरु कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान आहे की नाही. बाबा रे लिंगदेह सुद्धा तू नाही त्याच्यावरची अहंता ममता तू टाकून दे. परंतु विस्तारपूर्वक सांगितलं नाही की लिंगदेह म्हणजे काय कसा उत्पन्न झाला तो मी कसं काय नाही. विस्तारपूर्वक सांगायला पाहिजे ते सांगितलं नाही. बघा मग. पण लिंगदेहातील विशेष तत्वाचे वर्णन करून लिंगदेहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा स्पष्टपणे अनुभव येईल अशा रीतीने म्हणजे विस्तारपूर्वक काही सांगितले नाही. त्यामुळे शिष्य पुन्हा लिंगदेहालाच आत्मा मानून प्रश्न करतो. म्हणून शिष्याचं समाधान झालं नाही. म्हणून गुरुला वाटत झालं समाधान सांगितलं त्याला एका वाक्यात. परंतु शिष्याला ते काही लक्षात आलं नाही. मग शिष्य काय म्हणतो पुन्हा तशीच शंका करतो की लिंगदेहच आत्मा आहे की काय. चौपाईच्या द्वारे चौपाई वाचू. तर शिष्य काय म्हणतो बघा. स्वामी स्थूल देह ते हो नाही. स्वामी स्थूल देह ते हो नाही.
पण सूक्ष्म देह ते हूँ सही, पण सूक्ष्म देह ते हूँ सही। गुरु कहे ते तू केम थाईश भाई, गुरु कहे ते तू केम थाईश भाई। प्रथमनि पेठे विचारो जाई, प्रथम पेठे विचारो जाई। स्वामी स्थूल देह ते हूँ नहीं, पर सूक्ष्म देह ते हूँ सही। गुरु कहे ते तू केम थाईश भाई, प्रथम पेठे विचारो जाई। ठीक। स्वामी, स्वामी शब्दाचा अर्थ आहे गुरुदेव, हे गुरुदेव। स्थूल देह ते हू नाही, ते म्हणजे तर, हू नाही म्हणजे मी नाही, आहे की नाही? स्थूल देह मी नाही हे आपल्या कृपेने मला कळालेलंच आहे। पण सूक्ष्म देह ते हू सही, परंतु सूक्ष्म देह तर मी नक्कीच असेल। सही, सही म्हणजे खरोखर मी नक्कीच आहे। कोण? सूक्ष्म देह। गुरु उत्तर देतात, गुरु कहे ते तू केम थाईश भाई, गुरु म्हणतात ते म्हणजे सूक्ष्म देह, तू केम, केम म्हणजे कसे, थाईस म्हणजे असतील, होशील, भाई बंधो, अरे भाई तो सूक्ष्म देह सुद्धा तू कसा असशील बरे, अर्थात सूक्ष्म देह सुद्धा तू नाही। मग कशावरून? श्रीगुरु सांगतात प्रथमनि पेठे विचारो जाई। प्रथमनि म्हणजे प्रथमनि म्हणजे पहिल्या प्रमाणे, पेठे म्हणजे सारखा, पहिल्या सारखाच विचार, विचारो जाई, विचार करत जा, विचार कर। म्हणजे ज्या प्रक्रियेने हे ठरलं की स्थूल देह म्हणजे तू नाही, कारण स्थूल देह दृश्य आहे, पंचमहाभूताचा आहे, त्याचा तू द्रष्टा आहे, त्याच प्रक्रियेनुसार प्रथमनी पेठे पहिल्या सारखाच विचारो जाई, विचार कर, विचार कर, विचार करत जा की जसा स्थूल देह सूक्ष्म तसा सूक्ष्म देह सुद्धा काय आहे? दृश्य आहे। जसा स्थूल देह दृश्य तसा सूक्ष्म देह सुद्धा दृश्य। जसा स्थूल देह पंचमहाभूताचा आहे तसा सूक्ष्म देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे। जसा स्थूल देह जड आहे तसा सूक्ष्म देह सुद्धा काय आहे? जड आहे। लक्षात आलं? हा, म्हणून जसा स्थूल देह तू नाही तसा सूक्ष्म देह सुद्धा तू नाही। चला, हे झालं ना। याच्यावर आता मराठीत दोहा लिहा। हे गुरुदेव, हे गुरुदेव स्थूल देह तर मी नाही, स्थूल देह तर मी नाही। हे गुरुदेव स्थूल देह तर मी नाही, पहिली ओळ झाली। दुसरी, मग सूक्ष्म देह तर मी खरच ना, मग सूक्ष्म देह तर मी खरच ना। तिसरी ओळ, गुरुदेव म्हणतात, गुरुदेव म्हणतात ते तू कसे असशील भाऊ, ते तू कसे असशील भाऊ। पुढे चौथी ओळ, पहिल्या सारखा विचार करत जावा, पहिल्या सारखा विचार करत जावा। ठीक आहे जी। चला पुढे टीका। गुरु महाराज, हा स्थूल देह तर मी नाही अशी माझी खात्री झाली आहे, बरोबर? स्थूल देह मी नाही असं म्हणजे खात्री झाली, खात्री झाली म्हणजे पक्का निश्चय झाला। आता त्याच्याबद्दल मला अजिबात काही संशय राहिला नाही। का बरं? सांगतायत पुढे, कारण तो भौतिक, कारण तो स्थूल देह भौतिक, भौतिक म्हणजे पंचमहाभूताचं कार्य, कारण तो भौतिक म्हणजे पंचभूतांच्या 25 तत्वांच्या संघाताच्या रूपाचा आहे। पंचभूताचे जे 25 तत्व, त्या 25 तत्वांचा जो संघात, संघात म्हणजे समूह,
तो समूह स्वरूप आहे. 25 तत्वाचा समूह म्हणजेच काय? स्थूल शरीर आहे, संघाताच्या रूपाचा आहे. अतिशय घाणेरड्या अशा वीर्य रक्तापासून उत्पन्न झालेला आहे कोण? स्थूल देह. कारण माता पिता अन्न खातात, त्या अन्नापासून रक्त आणि वीर्य उत्पन्न होतं आणि त्या दोन्हीच्या संयोगाने हा स्थूल देह उत्पन्न होतो. ठीक आहे. अतिशय घाणेरडे असे ते पदार्थ आहेत, तेच सांगितलं आहे की अतिशय घाणेरड्या अशा वीर्य रक्तापासून उत्पन्न झालेला आहे स्थूल देह. बरं, यात आहे तरी काय या स्थूल देहात? हो, सांगतायत हाडे, मांस, रक्त, मल, मूत्र, कफ इत्यादी अत्यंत अपवित्र पदार्थांनी भरलेला आहे कोण? हा स्थूल देह. बघा ना, विचार केला तर काय याच्यात चांगली गोष्ट आहे? बरं, काहीच नाही. तरी सुद्धा मनुष्य किती अभिमान धारण करतो शरीराचा आणि स्वतःला म्हणतो मी फार पवित्र आहे. पवित्र शरीर असूच शकत नाही, होऊच शकत नाही. कळलं की नाही? चला, तेच दिलंय. हाडे, मांस, रक्त, मल म्हणजे विष्ठा, मूत्र, कफ इत्यादी अत्यंत अपवित्र पदार्थांनी भरलेला आहे हा देह. आणि त्याच्या 9ही द्वारातून, 9 द्वार आहेत, मुख्य द्वार 9 आहे, तसे अनंत द्वार आहेत. कारण प्रत्येक रोमारोमालातून छिद्र आहेत, परंतु मुख्य द्वार किती आहेत? 9. कोण कोण? 2 कान, 2 डोळे, 2 नासिका, नाकपुड्या, झाले की नाही? 6 मुख, 7 गुदद्वार, जननेंद्रिय, 7 आणि 2 9. आणि त्याच्या 9ही द्वारातून अतिशय दुर्गंधीचे मल, मूत्र, कफ इत्यादी पदार्थ नित्य निघत असतात. 9ही द्वारातून अत्यंत घाणेरडे पदार्थ वाहत असतात. कळलं की नाही? शिवाय आणखीन कसा बरं हा देह आहे बरं, की ज्याला आपण आपला म्हणतो? तर बघा, शिवाय मेवा मिठाई, अन्न आहे की नाही? मेवा मिठाई म्हणजे काय? पेढे, गुलाबजामुन, रसगुल्ले, बालुशाही, बदाम, पिस्ते, जिलेबी. कळलं की नाही? सारे. तर मेवा मिठाई, अन्न वगैरे अति उत्तम खावयाचे पदार्थ खरे, पण ते या स्थूल देहात जाऊन पोचले की ताबडतोब बिघडून मलरूप होतात. असे जर गुलाबजाम ठेवले महिन्यावर राहतील आणि पोटात टाकले तर 5-6 तासात त्याचं काय होतं? रूपांतर होतं, मर होतो. कळलं की नाही? किती घाणेरडं शरीर आहे. याच्याबरोबर संबंध झाला चांगल्या वस्तूचा तर चांगली वस्तू बिघडल्याशिवाय राहतच नाही, आहे की नाही? म्हणून शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. नाही अपवित्र शरीर आहे. शरीरासारखं अपवित्र वस्तू जगात दुसरी कोणतीच नाही आहे. कळलं? बघा, जाऊन पोचले की ताबडतोब बिघडून मलरूप होतात. त्याचप्रमाणे दुसरं आणखी सांगतात, मोठ्या मोलाचे म्हणजे मोठ्या किमतीचे व स्वच्छ वस्त्रही देहाच्या संगाने बिघडून मळकट व दुर्गंधी होते. किती भारी कपडा घेतला, 500 रुपये मीटरचा, आहे की नाही? 1000 रुपये मीटरचा, आणि कपाटात ठेवला तर काही होत नाही, 8 दिवस 10 दिवस महिनाभरही. परंतु शरीरावर घातला की 2 दिवसात लगेच मळतो, दुर्गंध यायला लागतो. शरीराचा संग ज्याला आला, ज्या वस्तूला, ती वस्तू बिघडते, आहे की नाही? चला, त्याचप्रमाणे मोठ्या मोलाचे व स्वच्छ वस्त्र देहाच्या संगाने बिघडून मळकट व दुर्गंधी होते. तर प्रत्येकाच्या पाहण्यात येणारा असा हा अशुचिमय म्हणजे अत्यंत अपवित्र स्थूल देह तोच मी असे कसे होईल? अर्थात स्थूल देह मी नाही. शिवाय स्थूल देह दृश्य आहे. आणखीन युक्ती सांगतात, स्थूल देह मी का नाही? अनुवाद करतोय शिष्य, आहे की नाही? शिवाय स्थूल देह दृश्य आहे व मी त्याचा द्रष्टा आहे, आणि दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो, आणि म्हणून देखील स्थूल देह मी होऊ शकत नाही. म्हणूनही तोच मी नाही. तोच मी नाही म्हणजे स्थूल देह मी नाही. आणि ज्या अर्थी स्थूल देह दृश्य असून तो देहच मी नव्हे, स्थूल देह दृश्य आहे आणि तो देह मी नाही, त्या अर्थी त्या देहाचे ब्राह्मण सापडलं का? एक शब्द लिहा, देहाचे आणि ब्राह्मण या दोघांमध्ये धर्म. वरून 8वी ओळ सापडली का? त्या अर्थी त्या देहाचे धर्म, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण देहाचे धर्म आहेत.
व 4 आणखीन आश्रम, ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य म्हणजे गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, गृहस्थाश्रमानंतर घेतला जाणारा आश्रम कोणता आहे? वानप्रस्थाश्रम आहे की नाही. घराच्या समोर कुटिया बांधायची, एक नवऱ्याची आणि एक बायकोची, वेगवेगळ्या कुटिया, त्याच्यात राहायचं, आपल्याच घरी भिक्षा मागून खायचं, घरातल्या व्यवहारात लक्ष द्यायचं नाही आणि भगवंताचं नामस्मरण करत बसायचं. कोणता आश्रम झाला? वानप्रस्थ. कळलं? हा. आणि चौथा कोणता आहे मग? संन्यास. त्याच्यानंतर संन्यास. ठीक आहे ना. व संन्यास हे 4 आश्रम असे दोनही म्हणजे वर्ण आणि आश्रम, दोनही अर्थात माझ्यामध्ये नाही. मी जो आत्मा आहे माझ्या ठिकाणी न वर्ण आहे न आश्रम आहे. वर्ण आश्रमातीत मी आहे, त्याच्याहून वेगळं मी आहे असं कोण बोलत आहे? शिष्य. म्हणजे देह मी नाही, देहाचे धर्म सुद्धा मी नाही, माझे नाही. त्याचप्रमाणे आणखीन देहाचे धर्म सांगतायत बघा. त्याचप्रमाणे स्थूलता आहे की नाही. काही देहांच्या ठिकाणी काय असते? अत्यंत स्थूलता असते. कळलं? हा. आणि काही देहांच्या ठिकाणी काय असते? अत्यंत कृशता आहे की 4 भाकरी खाल्ल्या तरी वाढतच नाही, कृशच राहतात काही माणसं. प्रकृतीच तशी असते. आणि काहींना अर्धी भाकर शिळी जरी खायला भेटली रोज तरी फुगत चालतात, आहे की नाही. रोज 2-2 किलो वजन वाढत जातं. कसं वाटतं नाही. कळलं? त्याचप्रमाणे स्थूलता, कृशता, श्यामता म्हणजे काळेपणा, गौरता म्हणजे गोरेपणा, आहे की नाही. काही लोकांच्या शरीराचा रंग कसा असतो? गोरा, काहींचा काळा, काहींचा मधला सावळा, गौरता. पुन्हा बालपण शरीराचे धर्म आहे. तारुण्य, तरुणपण, वार्धक्य, म्हातारपण इत्यादी स्थूल देहाचे धर्मही माझ्यामध्ये नाहीत. कोण म्हणतो? शिष्य म्हणतो आहे. कळलं? असे अनुभव घेऊन मला जाणता येते, शिष्य बोलतो आहे. पण स्थूल देहाच्या आत जो सूक्ष्म देह, आतापर्यंत त्याने अनुवाद केला की स्थूल देह मी नाही म्हणून, परंतु या स्थूल देहाच्या आत असणारा एक देह आहे, त्याचं नाव सूक्ष्म देह. तो कदाचित मी असेल असं त्याला वाटतं शिष्याला. ते बोलतोय आता तो. पण स्थूल देहाच्या आत जो सूक्ष्म देह आहे तो तरी हुंसही म्हणजे तिथलं दोयातलं पद आहे, तो तर मी आहे ना खरोखर, असं म्हणजे मी आहेच असे मला वाटते. काय? सूक्ष्म देह मी आहे असं मला वाटतं. कोण म्हणतो? शिष्य. कारण स्थूल देहाकडून जाणे येणे सांभाळणे वगैरे जे व्यवहार होतात ते सूक्ष्म देहाच्या आधारानेच होतात. स्थूल देहाकडून जेवढे व्यवहार होतात त्याला निमित्त कारण कोण आहे? सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देह नसेल तर स्थूल देहाकडून काही व्यवहार घडत नाही. कळलं की नाही? समजा डोळ्यांनी पाहिलं तरच पाय जातात, कळलं की नाही? मग पाहण्याचं काम कोणी केलं? डोळ्याने. डोळे म्हणजे कशात येतात? सूक्ष्म शरीरात येतात. ठीक आहे ना. पाय म्हणजे कर्मेंद्रिय, तेही कशात येतात? सूक्ष्म शरीरात येतात. म्हणजे सूक्ष्म शरीरा वाचून स्थूल देहाचं काही सुद्धा चालत नाही. तेच दिलं आहे. कारण स्थूल देहाकडून जाणे म्हणजे जाणे येणे सांभाळणे बसणे उठणे सारा वगैरे जे व्यवहार होतात ते स्थूल देहाच्या आधारानेच होतात. बरोबर आहे की नाही? हा आश्रम कोणी सांभाळतं किंवा घर आपण सांभाळतोय, कोणाला आपली काडी घेऊ देत नाही, आहे की नाही? तर कोणा हे स्थूल देहाकडून होतं किंवा सूक्ष्म देहाच्या साह्याने स्थूल देहाकडून होतं? सूक्ष्म देहाच्या साह्याने. मन बुद्धी सूक्ष्म देहात आहे की नाही, त्याच्या साह्याने स्थूल देहाकडून सारं घडत आहे. सूक्ष्म देह नसेल तर स्थूल देहाकडून हे काही घडणार नाही. सूक्ष्म देहाच्या आधारानेच होतात. कसे ते पहा, स्पष्टीकरण करून सांगतायत. चक्षुरेंद्रियाने जीव पाहतो, आपण पाहतो की नाही डोळ्याने. कर्मेंद्रियाने कर्णेंद्रियाने ऐकतो, कर्णेंद्रियाने ऐकतो. कर्ण म्हणजे कोण? कान, कानाने ऐकतो. वागेंद्रियाने बोलतो, वाणीने बोलतो. एवंच सूक्ष्म देहाच्या इंद्रियाकडून, बरोबर, सूक्ष्म देहाची जी इंद्रिय आहे त्यांच्याकडून स्थूल देहाचे सर्व व्यवहार चालले आहेत. बरोबर. वागेंद्रिय म्हणजे कोणता इंद्रिय? पवन सांगी नाही माहिती अजून पक्क झालं नाही, अभ्यास करीत आहे रोज. चला पुढे. सूक्ष्म देहाच्या इंद्रियाकडून स्थूल देहाचे सर्व व्यवहार चालले आहेत. ज्यात प्राण आहेत, सूक्ष्म देह कसा आहे? ज्याच्यामध्ये काय आहे? प्राण आहेत. अशा सूक्ष्म देहाच्या योगानेच
म्हणजे सूक्ष्म देहाच्या निमित्तानेच स्थूल देह जगू शकतो. जर कारण प्राण सुद्धा कशात येतात? सूक्ष्म देहात. प्राण जर निघून गेले तर स्थूल देह जगू सुद्धा शकत नाही. मग स्थूल देहाचं जगणं सुद्धा कुणाच्या अधीन आहे? सूक्ष्म देहाच्या अधीन आहे. म्हणून मला तर वाटतं की नक्कीच माझं स्वरूप म्हणजे काय असेल? सूक्ष्म देह. कोण समजतो? हा. सूक्ष्म देहाच्या योगाने स्थूल देह जगू शकतो. प्राण निघून गेल्यानंतर स्थूल देहाला जगता यावयाचेच नाही. प्राण निघून गेल्याबरोबर जगत नाही, खाली पडतो बिलकुल. जसा हात ठेवला तसाच राहणार, जसा लोटावला तसाच राहणार, हालचाल करू शकत नाही. म्हणू शकत नाही स्थूल देह. अरे किती वेळ झाला, 4 तास उन्हात पडलोय मी, चला आता मी जरा सावली जाऊन पडतो म्हणून स्थूल देह म्हणू शकत नाही. कळलं की नाही? आणि एखादं कुत्र खायला आलं तरी म्हणू शकत नाही पळ तिकडं, तुला दगड खाईन जर मला खाल्लं तर. म्हणू शकत नाही. कोण? स्थूल देह. केव्हा? सूक्ष्म देह या शरीरातून निघून गेल्यानंतर. सांगायचं तात्पर्य, स्थूल देहाचे सारे व्यवहार कुणाच्या अधीन आहे? सूक्ष्म देहाच्या. प्राण निघून गेल्यावर स्थूल देहाला जगता यावायचेच नाही. यासाठी स्थूल देहाच्या मध्ये सूक्ष्म देहाचे प्राधान्य आहे, म्हणजे मुख्यपणा आहे. शिवाय स्थूल देहात सूक्ष्म देह जोपर्यंत आहे तोपर्यंतच सारे व्यवहार घडतात. कसं? तोपर्यंत हा माझा बाप आहे की नाही म्हणतो की नाही मनुष्य, पण कोटपर्यंत? जोपर्यंत त्या स्थूल देहात सूक्ष्म देह आहे तोपर्यंत. सूक्ष्म देह एकदा निघून गेला की सारे व्यवहार, सारे नाते तिथंच संपतात. कळलं की नाही? बघा, शिवाय स्थूल देह सूक्ष्म देह जोपर्यंत आहे तोपर्यंत हा माझा बाप, हा पुत्र, हा भाऊ, हे कुटुंब, हा मामा, ही मामी, असे सारे व्यवहार घडतात. हे कुटुंब इत्यादी जीवास ज्या संबंधामुळे म्हणता येते तो संबंध राहू शकतो. कोटपर्यंत? सूक्ष्म देह या स्थूल देहात आहे तोपर्यंत. तो सूक्ष्म देहच एकदाचा निघून गेला की हा बाप, हा भाऊ इत्यादी म्हणविणारा स्थूल देहावरील संबंध नाहीसा झाला. बिलकुल सारे संबंध तुटतात. मग कोणी म्हणत नाही की हा माझा मामा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा बाप आहे, इतके दिवस मला यांनी सांभाळलं, राहू द्या जरा 4-5 दिवस. हा काही नाही, मग बाप नाही, आजी नाही, भाऊ नाही, मामा नाही, लगेच उचला आणि जाळून टाकतात स्मशानभूमीमध्ये नेऊन. करतात की नाही? सारे संबंध तुटले का? सूक्ष्म देह निघून गेला म्हणून. स्थूल देहावरील संबंध नाहीसा झालाच म्हणजे तो ताबडतोब खाक झाला. खाक झाला म्हणजे नष्ट झाला, राख झाली त्याची, जळून गेला, काही राहिलं नाही शिल्लक. या अनेक कारणामुळे सूक्ष्म देहच मी आहे असे मला वाटते. कोण म्हणतो? शिष्य. या साऱ्या गोष्टींचा मी विचार केला म्हणून यावरून मला असं वाटतं की स्थूल देह मी नाही गोष्ट बरोबर, पण सूक्ष्म देह नक्कीच मी असलं पाहिजे. या अनेक कारणामुळे सूक्ष्म देहच मी आहे असे मला वाटते. पुढे शिवाय आणखीन मी बोलतो, ऐक नाही, मी बोलतो म्हणजे कोण? वाणी बोलतोय मी, अर्थात सारे व्यवहार सूक्ष्म देहाला घेऊनच होतात. मी बोलतो, पाहतो म्हणजे मी पाहतो, ऐकतो मी ऐकतो, चालतो त्याचप्रमाणे मी भुकेलेलो आहे म्हणजे मला भूक लागली आहे, किंवा मी सुखी आहे हे अंतःकरणाचे धर्म, मी दुःखी आहे इत्यादी सर्व इत्यादी अहम प्रत्यय ही सूक्ष्म देहाच्या ठिकाणी दिसून येतात. इत्यादी अहम प्रत्यय म्हणजे अहम प्रतीती, अहम असं ज्ञान कुठं दिसून येतं? सूक्ष्म देहाच्या ठिकाणी, है की नाही? कारण पाहणे चालणे सारा इंद्रियाला घेऊनच आहे ना, आणि इंद्रिय सर्व म्हणजे काय? सूक्ष्म देहाच्याच अंतर्गत आहेत, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी दिसून येतात. यामुळे मी सूक्ष्म देहच आहे असे मला वाटते. लागला अर्थ? पुढे आता हे झालं शिष्याचं बोलणं. आता श्रीगुरु उत्तर देतात, श्रीगुरु बोलायला लागतात. श्रीगुरु म्हणतात, अरे बाबा, डोक्याला हात लावून म्हणतात, अरे बाबा, मला वाटत नव्हतं की तू तुझी बुद्धी एवढी चालेल म्हणून. अरे स्थूल देह तू नाही, तसा सूक्ष्म देह सुद्धा तू नाही आहे, परंतु तू काही वेगळाच ग्रह करून बसला आहे की नाही. आता कमालच झाली बा, आता तुझा हा भ्रम सुद्धा मला काढावाच लागेल. कोण म्हणतात? श्रीगुरु. अरे बाबा, सूक्ष्म देह तरी तू कसा असू शकशील? म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा तू असू शकणार नाही. कारण का? तो सुद्धा भौतिक, तो सूक्ष्म देह सुद्धा कसा आहे? भौतिक. भौतिक म्हणजे पंचमहाभूताचं कार्य. पुन्हा जड आहे कोण? सूक्ष्म देह. आणि दृश्य आहे. 3 गोष्टी ज्या स्थूल देहा ठिकाणी होत्या
त्या सूक्ष्म या ठिकाणी आहे. भौतिक आहे, जड आहे, दृश्य आहे. व त्याचा तू द्रष्टा आहेस. व त्याचा सूक्ष्म देहाचा तू द्रष्टा आहे. तू म्हणजे आत्मा, आत्मस्वरूप असणारा तू, हे शिष्य. तू म्हणजे आत्मा काय आहे त्याचा, व त्याचा तू द्रष्टा आहेस. म्हणून तू तोही नाहीस. म्हणून तू तोही नाहीस, सूक्ष्मदेहही नाही. सूक्ष्मदेह सुद्धा तू नाहीस. आणि तो सूक्ष्मदेह पंचमहाभूताचा आहे, म्हणून तुझाही होऊ शकत नाही. सूक्ष्मदेह तू नाही, तुझा नाही, कारण तो कुणाचा आहे, पंचमहाभूताचा आहे. ठीक, तो सूक्ष्मदेह पंचमहाभूताचा आहे, म्हणून तुझाही होऊ शकत नाही. लागलं. तू त्याचा साक्षी आहेस. कुणाचा, सूक्ष्मदेहाचा साक्षी आहे, म्हणजे द्रष्टा आहे, पाहणारा आहेस, आणि तो दृश्य आहे. याचा अनुभव करून घेण्यासाठी तू पहिल्याने ज्याप्रमाणे स्थूल देहाचा विचार करून स्थूल देह आत्म्याहून भिन्न आहे असे जाणलेस. पक्का निश्चय केला तू की स्थूल देह दृश्य आहे, तो मी नाही, मी त्याचा द्रष्टा आहे. जसा तू पहिल्याने निश्चय केला ना, तसाच निश्चय तुला आता पण करायचा आहे. कोण म्हणतात, श्री गुरु. त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाचा विचार करून सूक्ष्म देहापासून निराळा असणारा जो त्याचा द्रष्टा आहे की नाही, सूक्ष्म देहापासून निराळा वेगळा असणारा जो त्याचा द्रष्टा, त्याचा सूक्ष्म देहाचा द्रष्टा कोण, आत्मा. त्याला तू ओळख म्हणजे जाणून घे, त्याचा साक्षात्कार करून घे, त्याला अहम रूपाने जाण असा अर्थ. व सूक्ष्म देह तोच आपण नव्हे असे जाण, म्हणजे असा निश्चय कर. झालं. पुढे शिष्य म्हणतो आता, गुरु महाराज सूक्ष्म देहाची तत्वे किती आहेत, कोणकोणत्या भूतापासून कोणकोणती तत्वे उत्पन्न झाली आहेत, त्या सर्वांचे निरूपण करून मला सांगावे. कळलं. शिष्य म्हणतो, गुरु महाराज ठीक आहे, आपण सांगता मी तसं करील, परंतु गुरुदेव माझी बुद्धी एवढी तीक्ष्ण नाही आहे, जड आहे. प्रामाणिकपणाने कबूल करतो. कोण, शिष्य. प्रामाणिकपणाने कबूल केलं तर प्रश्नाचे उत्तरही मिळतात, आहे की नाही. आणि विषय कळाला नाही आणि कळाला असं विचारलं, हो 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 म्हटलं, आणि जरी कळाला नाही मग तू कधीच कळणार नाही. म्हणून कळाला तर कळालं म्हणावं, नाही कळाला तर नाही कळालं म्हणावं. प्रामाणिकपणा असला पाहिजे. कळलं की नाही, तर विद्या प्राप्त होते. तर शिष्य म्हणतात, पाय गुरु महाराज सूक्ष्म देहाची तत्वे किती आहेत, जसं तुम्ही मला मागे स्थूल देहाची तत्व सांगितली की नाही, तसं सूक्ष्म देहाची तत्व किती आहेत ते सांगा. स्थूल देहाची तत्व किती आहेत, पवन. स्थूल देहाची किती तत्व सांगितली होती, 25. मुख्य 25 तत्वाचा काय आहे, स्थूल देह आहे. आणि नंतर बाहेरची 8 तत्व आहे, मग सारे मिळत म्हणून 33 झाले होते. बरोबर. सूक्ष्म देहाची तत्वे किती आहेत हे विचारतो आहे शिष्य. पुन्हा कोणकोणत्या भूतापासून कोणकोणती तत्वे उत्पन्न झाली आहेत, त्या सर्वांचे निरूपण म्हणजे प्रतिपादन करून मला सांगावे, खुलासा करून सांगावा. गुरु उत्तर देतात, सूक्ष्म देहाची अंतकरण पंचक म्हणजे 5 अंतकरणाचे 5 भाग. ठीक. प्राण पंचक म्हणजे 5 प्राण, ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, आणि कर्मेंद्रिय पंचक म्हणजे 5 कर्मेंद्रिय, व विषय पंचक म्हणजे 5 विषय. अशी 5 पंचके आहेत. 5 पंचके, एका पंचकात 5, असे 5 पंचके. एकूण किती झाले मग, 25. म्हणजे जसा स्थूल देह 25 तत्वाचा आहे, तसा सूक्ष्म देह सुद्धा किती तत्वाचा आहे, 25. बरोबर. कदाचित तुम्ही म्हणाले असं कसं काय होऊ राहिलं बुवा, आतापर्यंत तर आम्ही ऐकून होतो सूक्ष्म देह किती तत्वाचा, 17 आहे की नाही. कोणी 17 म्हणताय, कोणी 19 म्हणताय, आणि आता तरी ते वेगळंच ऐकलं किती, 25. हे कसं काय बुवा, आहे की नाही. तर मतांतर आहे, त्याचा खुलासा पण ग्रंथकार पुढे करणार आहे. कळलं की नाही. काही लोक सूक्ष्मदेह हा 17 तत्वाचा मानतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, 17 झाले. काही लोक सूक्ष्मदेह 19 तत्वाचा मानतात. कोण कोण, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 19. परंतु तिथे किती सांगितले, 25. त्यात अंतकरण 5, प्राण 5, ज्ञानेंद्रिय 5,
कर्मेंद्रिय 5 आणि विषय 5. ते सुद्धा विषय सुद्धा याच्यात घेतले. ठीक आहे, चला. अशी 5 पंचके आहेत, बरोबर. प्रत्येक पंचकात 5-5 तत्वे आहेत. एका एकात 5-5 आहे, मग 5 आहे असे किती झाले? 5-5 म्हणजे 5 पंचकांची मिळून 25 तत्वे आहेत. सूक्ष्म देहात सुद्धा किती तत्व आहेत? 25. ती तत्वे आकाश, वायू, तेज म्हणजे अग्नी, आप म्हणजे जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतापासून क्रमाने झाली आहेत, बरोबर. त्यांच्या विभागाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांचे निरूपण विस्ताराने करण्याच्या हेतूने हे पुढील कोष्टक दिले. आता पुढे कोष्टक दिला आहे सूक्ष्म देहाचे 25 तत्व म्हणून, आहे की नाही. आणि ते समजावून सांगण्याकरिता त्याच्या पुढे अनेक अशा प्रक्रिया दिल्या आहेत वेगवेगळ्या, आहे की नाही. जवळजवळ 7-8 प्रक्रिया आहेत. त्या प्रक्रियेतून हे सर्व जाणून घ्यायचं आहे सूक्ष्म देहाचं स्वरूप. ठीक आहे, चला मग आता कोष्टक वाचूया आपण. सापडलं का? सूक्ष्म देहाच्या विचाराचे कोष्टक, 4थं कोष्टक आहे या ग्रंथातलं हे. तर बघा आता कोपऱ्यात दिलंय पंच महाभूते, सर्वात वर दिलाय बघा पूर्व, सापडलं का? आणि सर्वात खाली काय आहे? पश्चिम. आणि इकडच्या बाजूला काय आहे? उत्तर. आणि इकडच्या बाजूला काय आहे? दक्षिण. 4 दिशा कळाल्या का? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ही संकेत आहे. कारण पुढे ज्या प्रक्रिया दिल्या जाणार आहे ना, त्या प्रक्रिया कशा बघायच्या? पूर्वेकडून उत्तरेकडे बघायच्या का पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं, उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं, हे सांगण्याकरिता ते संकेत दिले आहेत. कळलं? त्यात काही विशेष तात्पर्य नाहीये, संकेत आहे. पुढे लक्षात येईल काऊन नाव दिले ते. आता पहा, तर पंचमहाभूते सापडलं का? आणि पुढे दिलं आहे आडव्या लाईनला आकाशाचे अंतकरण पंचक, सापडलं? आकाशाचे अंतकरण पंचक म्हणजे आकाशाचे 5 धर्म सांगायचे आहे. तर त्याच्या खाली दिलाय करते भोगते, आहे की नाही. त्याला कंस करा, करते भोगते याला, म्हणजे करता भोगता रूप आहे ते. पुढे बघा वायूचे प्राण पंचक. वायू या महाभूताचे 5 आहेत तत्व सूक्ष्म शरीरात असलेले. खाली दिलंय वाहन, वाहनला कंस करा, ते वाहन स्वरूप आहेत. पुढे तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक, तेजाचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर. त्याला द्वार म्हटला इथं, द्वार शब्दाला कंस करा. पुढे आपाचे कर्मेंद्रिय पंचक, आप म्हणजे जल, जलाचे 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याला इथं सेवक म्हटलं आहे, म्हणून सेवक शब्दाला कंस करा. आणि पुढे पृथ्वीचे विषय पंचक, पृथ्वीचे 5 विषय म्हटलेले आहे, त्याला इथं शब्द दिलाय भोग, म्हणून भोग शब्दाला कंस करायचा आहे. लागलं? आता पुढे पहा, तर पंचमहाभूते कोणकोणते आहेत हो, तो उभी लाईन बघा आता. आकाश, वायू, तेज, आप म्हणजे जल आणि पृथ्वी, हे काय आहे? पंच महाभूत आहेत, बरोबर. दुसऱ्या लाईनीत चला. आकाशाचे अंतकरण पंचक करते भोगते म्हणून आहेत. ते कोण कोण आहे? 5 सांगितलंय बघा. अंतकरण सापडलं? अंतकरण काय करतं? अंतकरणातून काय होतं? प्रथम स्फुरण, आहे की नाही. सर्वात पहिलं आरंभ, स्फुरण. कोणतंही का कार्य करायचं असलं तर सर्वात पहिलं स्फुरण कुठं होतं? अंतकरणामध्ये. आणि अंतकरणाची देवता आहे कोणती? विष्णू. देवता विष्णू, बरोबर आहे की नाही. देवता विष्णू म्हणजे देवता आणि विष्णूच्या मध्ये डॅश द्या. तर अंतकरणाची देवता कोणती आहे? विष्णू, हे लक्षात येतं. मग खाली आता मन, आहे की नाही. मन झालं का अर्धविराम द्यायचा. जसं वर अंतकरण झालं का अर्धविराम दिला. तर 5 पंचकात अंतकरण आहे, मन आहे दुसरं. तर पण मन म्हणजे काय? तर संकल्प विकल्पात्मक हे मन झालं. तर संकल्प विकल्पात्मक अर्धविराम हे मनाचं स्वरूप आहे किंवा कार्य आहे. आणि देवता कोणती? तर खाली देवता, चंद्रमा. देवता आणि चंद्रमाच्या मध्ये ड्यास, म्हणजे देवता कोणती आहे? मनाची चंद्रमा, हे लक्षात आलं. त्याच्या योगाने जीव संकल्प करतो. त्याच्या योगाने, त्याच्या म्हणजे मनाच्या योगाने जीव काय करतो? संकल्प विकल्प करतो, बरोबर. चला खाली बुद्धी, बुद्धी झाली का अर्धविराम. अंतकरण पंचकातील तृतीय धर्म आहे, तृतीय गुण आहे कोण? तृतीय आहे कोण? बुद्धी तत्व. तृतीय तत्व बुद्धी. बुद्धीचं स्वरूप काय? निश्चयात्मक, अर्धविराम. देवता, देवता कोण आहे? ब्रह्मा, म्हणून देवता आणि ब्रह्माच्या मध्ये
ध्यास द्यायचा, मग ते आडवी रेष द्यायची. म्हणजे बुद्धीची देवता कोण आहे? ब्रह्मदेव. काय होतं बरं या बुद्धीने? तर तिच्या योगाने, बुद्धीच्या योगाने जीवाचा निश्चय होतो, निश्चयात्मक निश्चय करतो मनुष्य. ठीक आहे, चला पुढे. पुढे चित्त. चित्त झालं की अर्धविराम. त्याचं स्वरूप काय? चिंतनात्मक, चिंतात्मक. चिंतनात्मक म्हणजे चिंतात्मक, चिंता करताय किंवा चिंतन करताय. आणि देवता काय हो? तर देवता आहे नारायण. देवता आणि नारायण मध्ये आडवी रेष. देवता नारायण. त्याच्या योगाने जीव स्मरण करतो. चित्ताच्या योगाने काय करतो? स्मरण, आठवण. तर अंतःकरण पंचकातले किती झाले? तत्व 4. शेवटचा आहे अहंकार. अहंकार झालं की अर्धविराम. अहंकार स्वरूप काय? अहमपणा, मीपणा. पुढे देवता रुद्र. म्हणजे अहंकाराचे देवता कोण आहे? रुद्र. अहंकार आणि रुद्र यामध्ये आडवी रेष द्या. त्याच्या योगाने जीवास अहंकार होतो. अहंकाराच्या योगाने जीवाला काय होतो? अहंकार, अहमपणा, जागृत घमेंड उत्पन्न होते. बरोबर. हे झाले अंतःकरण पंचक आकाशाचे. कोण कोण? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. झालं एवढं. आता पुढे पहा. वायूचे प्राणपंचक. 5 प्राण आहे. कोण कोण? सांगतात एक एक. तो व्यान सापडलं का? व्यान झालं की अर्धविराम. व्यान हे तत्व आहे. कुठं राहतो तो व्यान? सर्वांग स्थानात राहतो. म्हणजे शरीराच्या समस्त भागात राहतो. कोण? व्यान. त्याचे कर्म काय? कर्म आहे सर्व देहाच्या सांध्यास मागे पुढे करणे, हे त्याचं कर्म आहे. म्हणून कर्म आणि सर्व शब्द आले की नाही, मध्ये आडवी रेष द्या. कर्म आणि सर्व मध्ये, म्हणजे त्याचं कर्म काय हे लक्षात येईल. त्याचे कर्म व्यानाचे कर्म. काय कर्म आहे व्यानाचं? काय काम आहे? सर्व देहाच्या सांध्यात. देहामध्ये सांध्या आहेत की नाही? सांधे किती आहेत? काही सांगता येईल का? नाही सांगता येणार. अनंत सांधे आहेत. सांधे म्हणजे जोड, मिजगिरिया आहे की नाही? बघा ना तुम्ही किती किती ठिकाणी लावून ठेवलं आहे. जर सरळ असतं असं बांबू सारखं हात पाय, काय झालं असतं? काय झालं? खाता नसतं आलं, चालता नसतं आलं. कळलं की नाही? हा बघा, काहीच नसतं करता आलं, नुसतं पडून राहावं लागलं असतं दगडासारखं. कळलं की नाही? चला. त्याचे कर्म सर्व देहाच्या सांध्यास मागे पुढे करणे. या हातावरून शोध लावलाय कशाचा? जेसीबीचा. बघा जेसीबी असंच आहे की नाही हातासारखं? हा, त्याच्यावर हातावरून शोध आहे त्याचा. चला मग पुढे. पुढे आहे समान. समान नावाचा प्राण आहे की नाही? वायूचे जे प्राण पंचक आहे, त्या प्राण पंचकातलं दुसरं तत्व कोण? समान. समान झालं का अर्धविराम. कुठं राहतो ते सांगतायत पुढे. नाभी स्थानात राहतो. नाभी म्हणजे बेंबी. बेंबी जवळ राहतो कोण? समान. हा, थोडी जर नाभी सरकली तर मोठी अडचण येते. कोणा सरकली की नाही नाभी? काही काही खूप सरकते, कधी बार बार. खालीवर पाय पडला तरी सरकते कधी कधी. किंवा समजा शक्तीपेक्षा जास्त वजन उचललं तरी सुद्धा कधी कधी नाभी सरकते. किंवा अत्यंत तिखट खाल्लं कधी कधी तर त्यांनी कधी कोणाकोणाची नाभी सरकते, आहे की नाही? आणि नाभी सरकली तर मग भोजन पचत नाही. कारण समान जो आहे ना तो हलतो तिथून. त्याचं काम काय राहतं? सारं व्यवस्थित वेगवेगळं करणं. ते करताच येत नाही त्याला, आणि म्हणून भोजन पचत नाही. मग ती नाभी जर खालच्या बाजू सरकली तर वेगळे परिणाम, वरच्या बाजू सगळी सरकली तर वेगळे परिणाम. कळलं की नाही? चला. कधी कधी मग असा मुरडा येतो पोटात, आटून जाण्यासारखं. असं वाटतं की आत्ताच इथंच मला काय होईल. आणि जातो पळत पळत टॉयलेटमध्ये 1 तास बसतो, काहीच होत नाही. नाभी सरकली असते. कळलं की नाही? चला. समान नाभी स्थानात राहतो. बरोबर. म्हणजे नाभी ठीक करण्याचे पण अनेक उपाय आहेत, आहे की नाही? त्यात एक उपाय काय? त्याचा दिवा करतात गव्हाच्या पिठाचा, त्यात कणकीचा दिवा, त्यात तेल टाकायचं, भात लावायची, बिंबेवर ठेवायचा आणि वरून मोठा तांब्या ठेवायचा. मग तो दिवा आपोआप विझतो थोड्या वेळाने, आणि मग ते पोटात ते तांब्यात पोट घुसतं. गॅस होतो तयार. मग ते असं ओढतं, त्याच्यामुळे ठीक होतं. पण अशा वेळेस तांब्या कसा असला पाहिजे? काठाचा असू नये. कमोरे काठा जर असेल ना तर कदाचित इजा होऊ शकते. म्हणून असा बोथट काठाचा असला पाहिजे तांब्या. कळलं? चला. अनेक उपाय आहे त्याचे. नाभी स्थानात राहतो. कळलं एवढं? पुढे काय बघा? कर्म. कर्म म्हणजे काय?
समान रूप जो प्राण त्याचं काय कर्म आहे, काय काम आहे ते सांगतात. तर कर्म आणि अन्नरस याच्यामध्ये मध्ये रेस द्यायची आडवी. तर अन्नरस नाड्यांच्या द्वारे रोमात पोहोचविणे हे त्याचं काम आहे. अन्नापासून जो रस निघतो तो रस निघलेला प्रत्येक एका कोपऱ्यात शरीराच्या पोहोचवणे हे त्याचं काय आहे, काम आहे की नाही. चला पुढे आहे उदान. प्राण पंचकातलं तृतीय तत्व आहे उदान. अर्धविराम. राहतो कुठे, कंठस्थानात राहतो, कंठामध्ये. आणि काय करतो, अन्न रसाची विभाग करणे. आपण काय अन्न खाल्लं की लगेच तो तिकडच्या बाजूला पाठवतो, पाणी पिलं का इकडच्या बाजूला पाठवतो, म्हणजे ज्या त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. कोण, उदान. कळलं. हा, जर तो नसला तर गडबड होईल, सारं एकत्र होऊन जाईल. अन्न रसाची विभाग करणे लागले एवढं. पुढे काय बघा, हिता नाडीतून उचकी उत्पन्न करणे, स्वप्न पाडणे, असं आहे की नाही. ते थोडं समजून घ्या बरं का. कसं आहे बघा, तर अन्न रसाची विभाग करणे झालं की नाही. मग पुढं हिता नाडीतून स्वप्न पाडणे असं पाहिजे. हिता नाडी म्हणजे हिता नामक नाडी आहे, आणि त्या नाडीला प्रेरित करून तिच्यामध्ये काय करतो, तो स्वप्न निर्माण करतो, स्वप्न पाडतो. उदान. आणि आणखीन त्याचं कार्य काय, हे कार्य झालं. आणखीन काय कार्य, उचकी उत्पन्न करणे हे एक काम आहे. उचकी माहिती, उचकी, गुचकी कोणी म्हणतं, कोणी उचकी म्हणतं. असं होतं की नाही. हा, कधी कधी एखाद्याला खूप उचक्या लागतात, मग त्यासाठी काय करतात, कोणी पाणी पितं, किंवा इलायची असते ना, ती जर तोंडात धरली तरी उचकी थांबते म्हणतात. ठीक आहे. चला पुढे काय, प्राण. प्राण पंचकातलं चौथं तत्व प्राण. अर्धविराम. कुठं राहतो, जीवाच्या हृदयस्थानात राहतो, हृदयात राहतो. कोण, प्राण. काय त्याचं काम दिलंय खाली, कर्म. 21 सापडलं का, कर्म आणि 21 मध्ये आडवी रेष. त्याचं कर्म काय सांगितलं जाऊ राहिलं, 21,600 श्वासोश्वास करणे एका दिवसात. 24 तासामध्ये किती श्वासोश्वास होतात, 21,600. कळलं की नाही. असं आहे. श्वासोश्वासावर मनुष्याचं आयुष्य ठरलेलं आहे. कळलं. जर आपले श्वासोश्वास आपण जास्त खर्च केले तर आपलं आयुष्य काय होतं, कमी. योग्याचं आयुष्य 400-500 वर्षापर्यंत जगतात. का, की त्यांचा एक श्वास होईपर्यंत आपले 10-12 होऊन जातात. त्याशिवाय शांत श्वास त्यांचा, त्यांनी तसं अभ्यास केलेला असतो, म्हणून श्वास वाचवतात ते, म्हणून आयुष्य वाढतं. कळलं. चला, प्रत्येकाला श्वास ठरवून दिलेले आहे देवाने, हे तुझं आयुष्य इतक्या श्वासाचं आहे की नाही. व्यायाम करताना श्वास वाढतो, पण तिथं बल वाढतं, त्यामुळे काही कमी होत नाही आयुष्य. म्हणजे व्यर्थ काम आहे. जे लोक जास्त भोग भोगतात, जे लोक जास्त नको ते कामं करतात, त्यांचे श्वासोश्वास आपोआप वाढतात आणि त्यांचं आयुष्य पण कमी होतं. कळलं. चला, 21,600 श्वासोश्वास करणे. पुढे चला, अपान. प्राण पंचकातलं 5वं तत्व आहे अपान. कुठं राहतो अपान, गुदस्थानात राहतो. बरोबर. आणि त्याचं कर्म काय, मलाचा उत्सर्ग करणे आहे की नाही. त्याची उपेक्षा करू नका अपानाची, फार महत्वाचा आहे तो, सर्वात महत्वाचा आहे की नाही. आउट गोईंग नसेल तर इनकमिंग चालणार नाही तुमची. हा, कळलं की नाही. हा, आपण काय करतो, मलाचा उत्सर्ग करतो म्हणजे बाहेर काढून टाकतो. चला पुढे, तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक. आता श्रोत्र. अर्धविराम. श्रोत्र इंद्रिय, ज्ञानेंद्रिय पंचकातलं पहिलं तत्व. त्याची देवता आहे कोणती, दिशा आहे की नाही. देवता कोणती आहे, दिशा. आणि त्याच्या योगाने शब्दाचे श्रवण होते, शब्द ऐकायला भेटतात, ही कर्म आहे त्याचं. त्याच्या वाचून जीव बहिरा. जर श्रोत्र इंद्रिय नसेल तर काय म्हणलं जातं, बहिरा आहे की नाही, बहिर. पुढे त्वचा. त्वगिंद्रिय. त्वगिंद्रियाची देवता कोणती आहे, वायू. आणि तिच्या योगाने त्वचेच्या योगाने शीत म्हणजे थंड, उष्ण, मृदू म्हणजे नरम, कठीण म्हणजे कडक इत्यादी स्पर्श समजतात. बरोबर. पुढे आहे चक्षु. चक्षुरिंद्रिय. चक्षुरिंद्रियाची देवता सूर्य. त्याच्या योगाने जीव रूप पाहतो आहे की नाही. काळं, पांढरं, निळं, शुक्ल, पीत, हरित, कपिश, चित्र हे सारे रूप दिसतं की नाही. कोणाच्या योगाने, नेत्र इंद्रियाच्या योगाने रूप पाहतो. त्या वाचून तो आंधळा. जर नेत्र नसतील तर मनुष्य कसा आहे, मग आंधळा आहे. कळलं की नाही.
पुढे जिव्हा, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. देवता कोणती आहे? वरुण देवता आहे रसनेंद्रियाची. तिने म्हणजे त्या जिव्हेने जीवास रस स्वाद समजतो. खरट आहे का आंबट आहे का तुरट आहे हे सारं कळतं. कशामुळे? रसनेंद्रियामुळे. ठीक आहे. तिच्या वाचून समजत नाही. रसनेंद्रिय असेल तर समजत नाही. पण मुमुक्षूसाठी शास्त्र सांगतं काय असलं पाहिजे? रसनेंद्रिय रहित, म्हणजे रसनेंद्रिय असून सुद्धा त्याचा उपयोग घ्यायचा नाही. म्हणून म्हटलंय वाक्य येतं अस्वाद महान तप आहे. काय? अस्वाद म्हणजे अन्नाचा लय स्वाद घेऊन अन्न खायचं नाही. कसंही असलं तर त्याची उपेक्षा करायची नाही. पोट भरायची मतलब आहे. म्हणून अस्वाद हे सुद्धा एक महान तप आहे. लय चटपटीत खाणारे लोक जास्त दिवस जगत नाही आणि जास्त दिवस निरोगी पण राहत नाही. त्यांना रोग होतात. काही लोक भलं तेल खातात. तेल तर आजकाल शुद्ध नाही आहे. शुद्ध तेल सुद्धा जास्त खाऊ नये. मापातच खावं लागतं. मापाच्या बाहेर तुम्ही अमृत जरी पिलात तरी सुद्धा ते विषाचं काम करेल. म्हणून म्हटलंय अति सर्वत्र वर्जयेत. आणि आजकालचं तेल म्हणजे पाम तेल आहे. विदेशातून येतं, मलेशियातून. 20 रुपये लिटरने येतं आणि 100 रुपये लिटरने तुम्हाला ते मिळतं. 130 ने मिळतं. आता एवढे भाव वाढले आहेत, आहे की नाही? त्याला काहीच रंगही नाही, रूपही नाही, त्याच्यात तेलगटपणा चिकटपणा नाही, काहीच नाही. हानिकारक आहे ते शरीराला. कळलं? चला, पूर्वीचा जमाना गावागावात घाणे असायचे. लोक करडी, शेंगदाणे, मूग, सूर्यफूल पेरायचे. घेऊन जायचं, घाण्यावरून काढून आणायचं, ओरिजिनल तेल खायचे. तुम्हाला आठवत नसेल, आम्हाला आठवतं ते. आमच्या काळात हे सारे होतं घाणे बिणे. आणि सकाळी सकाळी लोक 5लाच 4 बैल सोडले, नांगरायला जाणार. गरम गरम ज्वारीच्या भाकरी, त्याच्यावर ठेसा आणि करडीचं शुद्ध तेल. तो स्वाद रानातला म्हणजे अतिशय वेगळा स्वाद असायचा. कळलं की नाही? आता लोकांना स्वाद फक्त वडापाव मध्ये दिसतो. वडापाव मध्ये का दिसतो? कसं काय स्वाद येतो? त्याचं कारण आहे की ते लोक बनवणारे महिना महिना तेल बदलवत नाही. कढईत कमी पडलं तर वरून आणखी दुसरं टाकायचं आणि त्याच्यातच तळीत राहतात. कदाचित त्याच्यात एखादं झुरळ विरळ पडलं तर तसंच काढून फेकणार. तेल नाही फेकणार, झुरळ काढून फेकणार आणि त्याच्यातच तळणार. म्हणून लोकांना वाटतं लई स्वाद आहे म्हणून खाऊ नये. हॉटेलचे पदार्थ अजिबात चुकून सुद्धा खायचे नाही. कळलं की नाही? वडापाव नाही, भजे नाही, काहीच नाही. लयच प्रसंगाला भूक लागली तर अशा वेळेस काय करणार? मग फळ घेऊन खा. काकडी, आहे की नाही? किंवा दुसरे काही केळी वगैरे काही फळं असतील तर ते घेऊन खावे. तेही जर उपलब्ध नसतील तर शेंगदाणे घेऊन खावे. बिस्किट सुद्धा खाऊ नये. बिस्किट सुद्धा शरीराला हानिकारक आहे. मैदा असतो त्याच्यामध्ये. कळलं की नाही? हा, मग काय खायचं? शेंगदाणे खायचे. तेही जर नाही भेटले तर हरभरे घ्यायचे, ते खायचे. गुळ शेंगदाणे खायचे. परंतु वडापाव वगैरे अजिबात खायचं नाही. कळलं की नाही? आता लयच प्रसंग आला बा, आता जर खाल्लं तर प्राणच जाणार माझे, असा जर प्रसंग आला तर तेवढ्या वेळेपुरतं खाल्लं तर काही हरकत नाही. तेवढं मोठं संकट आल्यावर. कळलं? तर तिने जीवास रसास्वाद समजतो, तिच्या वाचून समजत नाही. पुढे घ्राण. घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय, नाक. त्याची देवता आहे अश्विनी कुमार. बरोबर? त्याने जीवास सुगंध दुर्गंध समजतात, त्या वाचून समजावयाचे नाहीत. बरोबर? घ्राणेंद्रिय नसेल तर सुगंध दुर्गंध कळत नाही. 5 इंद्रिय सर्वांना आहेत, परंतु काही काहींचं एक एखादं इंद्रिय खूप तीक्ष्ण असतं. कोणाचं घ्राणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण, 10 किलोमीटरवर जरी काही तळलं तुम्ही तर लगेच लक्षात येतं. काही चक्षुरेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असतं. कळलं की नाही? चला जाऊ द्या. पुढे बघा आता. आपाचे कर्मेंद्रिय पंच सेवक फटाफट. वाचा. वाचा म्हणजे वाणी. तिची देवता आहे कोण? अग्नी. तिच्या योगाने जीव शब्द बोलतो. बरोबर? आणि ती वाचून मुका आहे. ती वाचून वाणी वाचून मनुष्य काय आहे? मुका, गुंगा. पाणी. पाणी म्हणजे हात. देवता कोण आहे? हाताची? इंद्र. त्याने जीव पदार्थ देतो घेतो. त्याने म्हणजे हाताने देतो आणि घेतो. देणे घेणे त्याचं काम आहे. त्या वाचून हे काम होणे. पुढे पाद. पाद म्हणजे पाय. देवता आहे कोण? उपेंद्र. ठीक आहे, इंद्र म्हणा, उपेंद्र म्हणा. त्याच्या योगाने जीव जातो येतो. त्याच्या योगाने, पायाच्या योगाने जातो येतो. त्या वाचून तो पांगळा आहे. चालताच येणार नाही त्याला. किती सिस्टीम दिली हो देवाने. डोळे दिले पाहायला तर तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी पाय पण दिले, आहे की नाही? आंबे दिसले, हा हा काय सुंदर पाळा लागले, दिसले, लगेच पाय तिथपर्यंत घेऊन गेले.
बरं पाय घेऊन गेले, पायाला तोडता येतात का? नाही. नाही. देवाने लगेच हात दिले तोडायला. हात दिले हो तोडायला, पण हाताला खाता येतात का? नाही. पुढची व्यवस्था करून ठेवली. तोंड दिलं खाण्यासाठी. कळलं की नाही? त्याचा स्वादही कळतो. परंतु तोंड म्हणतं अरे मी कुठं ठेवू याला, खाता येतं मला पण ठेवू कुठं? काळजी करू नको, ठेवायला जागा दिली. पोट. कळलं की नाही? पोटात जात आहे ते. पोटही म्हणेल कदाचित किती दिवस ठेवू, काळजी करू नको, सकाळपर्यंत थांब. काय सिस्टीम बनवली आहे. आश्चर्य आहे की नाही? चला, ही देवाची सृष्टी फार अद्भुत आहे. पुढे चला, शिष्ण. शिष्ण म्हणजे जननेंद्रिय. कळलं? हा, हे 5 कर्मेंद्रियापैकी एक आहे. त्याची देवता कोण? प्रजापती. त्याने पुरुषास मूत्र म्हणजे लघवी करता येते आणि रतिभोग करता येतो. त्या वाचून तो नपुसक. कळलं की नाही? जननेंद्रिय नसेल तर, आहे की नाही? पुढे काय आहे? गुद. गुद म्हणजे गुदेंद्रिय, आहे की नाही? देवता कोण आहे? मृत्यू. मृत्यू म्हणजे यम, यमराज. त्याच्या योगाने जीवाच्या मलाचा उत्सर्ग होतो. गुदेंद्रियाच्या योगाने काय होतो? मल बाहेर टाकता येतो. चला पुढे. आता पृथ्वीचे विषय पंच, 5 विषय. कोण कोण? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता सांगा बघू किती तत्व झाली सारे मिळून? 25 झाले की 25? 5 या 25 तत्वांचा समूह म्हणजेच सूक्ष्म शरीर. आता हे कसं कसं काय काय आहेत याच्या सर्व प्रक्रिया पुढे येत आहेत, आहे की नाही? त्या प्रक्रियांचा विचार आपण उद्या करू. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.